की इलेक्शन कमिशन ही अथॉरिटी ज्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्या संदर्भामध्ये एका गटानं जर कुठचं हे करायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये कुठचंही हे न करता लगेच आम्हाला म्हणजे मूळ शिवसेनेला बाजू मांडण्याची संधी असावी आणि त्या प्रकारचा तो केविएट असतो, तो केविएट आम्ही दाखल केलेला आहे. आज भारतीय जनता पक्षाचे काही नेते राज्य निवडणूक आयोगाला गेलेले आहे. या सगळ्या मुद्द्यांसंदर्भात ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण निर्माण झालं त्याच्यावर आता भारतीय जनता पक्षाचे नेते इलेक्शन कमिशनजवळ कोणी जाऊ शकतो, अथॉरिटी आहे आणि त्यांनी त्यांचे विषय आहेत, मुद्दे आहेत, त्याचं काय आम्हाला कुठचं ज्ञान नाही आहे. त्यामुळे त्यावर बोलणं उगाचच कुठचं तरी काही कंजेक्चर्स आपण हे करून बोलणं बरोबर नाही. सर, आरेच्या आंदोलनामध्ये आदित्य ठाकरेंचा सहभाग होता. 18 वर्षाखालील मुलांचा त्या आंदोलनात सहभाग असे म्हणत मुंबईच्या पोलीस आयुक्तांना राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग जो आहे त्यांनी पत्र पाठवले. 3 दिवसात कारवाई करा असं म्हटलं. FIR दाखल करायचा आदेश आहे आदित्य ठाकरेंवर. अशा प्रकारचं कुठचंही हे नसतं. 18 वर्षाच्या वरच आणि आदित्यजी स्वतः शिवसेनेचे नेते आहेत, युवा सेनेचे प्रमुख आहेत आणि त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे एक स्वतःचं एक नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांची जी एक तरुणांच्या मनावर जी छाप आहे ती वेगळीच आहे. आता हे कुठून उगाच चोगाच काहीतरी उकरून मुद्दामून अशा प्रकारचं हे करत असेल तर त्यामध्ये काही तथ्य नाही आणि त्यानं काय ठाकरे घराण्याला केंद्र सरकारकडून त्रास वगैरे सुद्धा मी म्हणणार नाही, पण या गोष्टी अशा रीतीनं हे करणं हे यांचं कामच आहे. कारण जिथं काम चांगल्या रीतीनं होतं आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर एक मराठी मनांवर एक हिंदुत्वाच्या विषयावर आणि एकंदरीत तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं असं नेतृत्व आदित्यजींचं आहे. सर, आजच्या बैठकीला अनेक खासदार अनुपस्थित होते. मुंबईत जी बैठक झाली त्या बैठकीला अनेक खासदार उपस्थित नव्हते. आपण तिथं खासदारांशी उद्धवजी स्वतः बोलत आहेत, आमचे संजय राऊत साहेब बोलत आहेत, विनायक राऊत साहेब बोलत आहेत. त्यामुळे खासदार आपल्या सगळे शिवसेनेचे संपर्कात आहेत. काही कारणं, काही वारी आहे, कालच वारी झाली त्या ह्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये सामील असलेले सुद्धा अर्थात त्या ह्याच्यामध्ये सातत्यानं हे करणारे सुद्धा हे त्यांचे आपापले काही लोकांचे प्रश्न असतील तर पण सगळेच उद्धवजींच्या संपर्कात आहेत. सर, आपकी ओर से कैविएट फाइल किया गया ECI में, क्या ये एक पूरा कैविएट है? क्या कंसर्न? इलेक्शन कमीशन के पास है. इलेक्शन कमीशन इज़ द हाईएस्ट अथॉरिटी एज फार एज इलेक्शंस इन द कंट्री इज हेल्ड. सो वी हैव फाइल्ड कैविएट डाला हुआ है कि अगर इनके तरफ से जिस तरह से महाराष्ट्र में राजनीतिक परिस्थितियाँ हुई हैं तो कहीं पे इलेक्शन कमीशन को किसी खेमे ने या किसी गुट ने अप्रोच किया तो उनकी सुनवाई या उनके तरफ से कुछ बात आने से पहले मूल शिवसेना जो है, जो ओरिजिनल शिवसेना है, जो उद्धव जी के नेतृत्व में बाला साहब जी की संगठन है, उसको पहले ये दिया जाए, उसको भी न्योता दिया जाए ताकि वो अपनी बात रख सके. सर, नेशनल चाइल्ड प्रोटेक्शन राइट्स इन्होंने लेटर भेजा है कमिश्नर ऑफ पुलिस मुंबई विवेक फंजालकर को और इंस्ट्रक्ट किया है कि 3 दिन में FIR दर्ज किया जाए आदित्य ठाकरे के अगेंस्ट. वो कहते हैं कि सेव आरे प्रोटेस्ट और पॉलिटिकल कैंपेन में बच्चों को यूज किया गया. ऐसी बात नहीं है. आप अगर देखेंगे तो जिस तरह से आदित्य जी का नेतृत्व महाराष्ट्र में पूरे देश भर में उभर कर आया है तो स्वाभाविक है कि कुछ लोगों के इसमें पेट में जलन होती है कि भाई किस तरह से इस पर निंदा की जाए, टिप्पणी की जाए. उसी का एक मैं ये समझता हूँ कि इट्स अ पार्ट ऑफ इट. और आप देखेंगे जो भी वो लोग ये करेंगे क्योंकि आदित्य जी का काम ही ऐसा है कि युवाओं की बातें रखना, सही फोरम पर रखना, उनके लिए न्याय दिलवाना, चाहे हायर स्कूल्स के हो, चाहे कॉलेजेस के हो, यूनिवर्सिटीज़ के हो. युवा जहाँ पे जिनको बेरोज़गारी से जहाँ पे उनको एक अपने मुकाम पर पहुँचना है तो उनके लिए अपॉर्चुनिटीज़ लाना हो तो ऑल राउंड परफॉर्मेंस इज़ देयर. और उसके बारे में हमने जानते हैं कि भाई बहुत सारे उसमें निंदा करना या टिप्पणी करना, उनको किस तरह से एक क्रिटिसिज्म जिस तरह से हो, तो इसकी परवाह नहीं है, वो तो अपने काम करते रहेंगे. सर, ईडी की कई बार ग्रिलिंग हुई है कई लीडर्स के ऊपर. अब जो है ठाकरे परिवार के अगेंस्ट डायरेक्टली इट्स ग्रैंडसन ऑफ बाला साहब ठाकरे जिनके अगेंस्ट FIR दर्ज करने के लिए कहा गया है.
इसको आप इस तरह से? See, law will always take its course and we are not bothered. हमारा उसके बारे में कोई है ना, क्योंकि कायदा सुव्यवस्था या कायदे की जहाँ पे बात होती है वहाँ पे अगर हम उसका उल्लंघन नहीं कर रहे हैं, हम अगर अपने सीधे इससे चल रहे हैं तो हमको कोई परवाह नहीं कोई क्या कहता है, उसको तो पूरे इसमें तराजू में देखा जाएगा।